तू मुळीच काळजी करू नकोस तिलोत्तमा. तुझं सत्य असं इतक्यात बाहेर येऊ देणार नाहीये मी. उलट तुझं सत्य तर आता बाजूलाच राहिलं आणि सगळं फोकस गेलाय आता आपल्या चंद्रकांतजींवर. बिचारे निष्पाप निष्कलंक चंद्रकांतजी. उगाच त्यांच्यावर राज्य आलं ग. चुकलं माझं. ते एक चूक केली मी आयुष्यात भैरवी, एक चूक केली, ते सुद्धा तुझ्या सांगण्यावरून. आणि आता तेच धरून बसलीस तू. त्याचा वापर करून मला त्रास देतेस, मला वेठीस धरतेस. शोभतं तुला? माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता का तूच सांग. ते सगळं सोड. सगळ्यात आधी हा विचार कर की त्या डॉक्टर साखरेपर्यंत तो जगन्नाथ कसा पोचला. यात काय विचार करायचा आहे? तो जगन्नाथ स्वतः खूप पोचलेला आहे. शहरात भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत त्याचे. मिळाला असेल कुठून तरी त्याला कॉन्टॅक्ट. एवढं काय त्यात? तिला किती भोळी आहेस ग तू. हा, इतकं साधं भोळं कोणी असतं का? कसा सापडेल तो इतक्या लवकर जगन्नाथला? म्हणजे आता तुला माहिती आहे ना माझे स्वतःचे किती कॉन्टॅक्ट्स आहे या शहरात. पण तरीही मला त्या डॉक्टर साखरेला शोधायला कितीतरी माणसं त्याच्या मागे पिटाळावी लागली. केवढा शोध घेतला त्याचा, तेव्हा कुठे जाऊन तो मला सापडला. आणि मग या जगन्नाथला कसा असा पटकन सापडला की कोणी सापडवून दिला. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? कोणीतरी जगन्नाथला त्या डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट दिला? कोणी? सावलीने. नाही, तिचा काय संबंध इथे? काय संबंध? तिलोत्तमा, मी तुला 1000 वेळा वॉर्निंग दिली होती. सारखं सारखं बजावून सांगत होते की सावलीला जरा वर, तिच्या मुसक्यावर जरा. पण तू नाही ऐकलंस. बघितलंस केवढ्याला पडलं हे सगळं. नाही, हे शक्य नाही. ती का करेल असं सांग ना. का नाही करणार? तुला काय कळत नाही का ग ती किती दीडशाणी येते. तिनेच डॉक्टर साखरेंचा नंबर जगन्नाथला दिलाय. तिला या सगळ्याच्या मुळाशी पोचायचं होतं. तिला संशय आला होता आपला की या दोघींचं या डॉक्टरशी काही ना काही कनेक्शन आहे. आणि तेच शोधायचा तिने प्रयत्न केला. आणि बघ काय होऊन बसलं ते. बिचाऱ्या चंद्रकांतजींना त्या जगन्नाथचा मार खावा लागला. तेही एवढा अपमान त्यांच्या बायको समोर, त्यांच्या 4 मुलांसमोर एवढा अपमान त्यांना गिळावा लागलाय. हे कोणामुळे झालंय? तर तुझ्या सावलीमुळे झालंय. आर यू सिरियस सावली?